झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि यावेळेला आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते ती आहे अकोल्यावरून। अकोल्याच्या महापौरपदी भारिपचा उमेदवार जो आहे ज्योत्स्ना गवई अकोल्याच्या नव्या महापौर म्हणून निवडून आलेल्या आहेत। भाजपच्या करुणा इंगळेंचा त्यांनी पराभव केलेला आहे। भारिपच्या त्या उमेदवार आहेत ज्योत्स्ना गवई, अकोल्याच्या नव्या महापौर म्हणून निवडून आलेल्या आहेत। भाजपच्या करुणा इंगळेंचा अखेर त्यांनी पराभव केलेला आहे। यावेळची ही ब्रेकिंग न्यूज आहे। अकोल्याच्या महापौरपदी भारिपच्या उमेदवार असलेल्या ज्योत्स्ना गवई महापौरपदी निवडून आलेल्या आहेत। सध्या सर्वच महापालिकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या होत्या त्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर पदासाठीची चुरस सुरू असताना अकोल्याहून ही बातमी येते। ब्रेकिंग न्यूज आहे यावेळची। भाजपच्या करुणा इंगळेंचा पराभव करत अखेर भारिपच्या उमेदवार असलेल्या ज्योत्स्ना गवई या नव्या महापौर म्हणून निवडून आलेल्या आहेत। भाजपच्या करुणा इंगळेंचा त्यांनी अखेर पराभव केलेला आहे। अकोल्यामध्ये देखील भारिपचा उमेदवार निवडून आलेला आहे, त्यामुळे अकोल्याचे जे रहिवासी आहे त्यांना आता महापौर म्हणून लाभलेले आहेत भारिपच्या ज्योत्स्ना गवई। जयेश जगड आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्याबरोबर आहेत। जयेश, अकोल्यामधला निकाल समोर येतोय। ज्योत्स्ना गवई ज्या आहेत भारिपच्या उमेदवार त्या आता नवीन महापौर म्हणून निवडून आलेले आहेत। काय अधिक माहिती आहे या संदर्भात? आज सकाळी महापौर पदासाठी या निवडणुका पार पडली। यात बीजेपीकडून करुणा इंगळे आणि आरपीआयच्या वतीने ज्योत्स्ना गवई हे दोघे कॅन्डिडेट महापौर पदासाठी उभे होते। बीजेपीचे करुणा इंगळे यांना 34 मतं मिळालेली आहेत आणि ज्योत्स्ना गवई यांना 39 मतं मिळालेली आहेत आणि त्यांची निवड आता महापौरपदी करण्यात आलेली आहे। निश्चितच नव्या महापौर आता त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। मात्र ज्योत्स्ना गवई यांनी जो पराभव या ठिकाणी घडवून आणला आहे या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? ज्या प्रतिस्पर्धी होत्या त्यांच्या करुणा इंगळे भाजपच्या, त्यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। कशी झाली ही लढत? काँग्रेसकडे एकूण 23 नगरसेवक होते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून आणि 7 नगरसेवक आरपीआयचे होते आणि त्यांनी एक महाआघाडी निर्माण केली होती। त्यात काही अपक्ष समाजवादी पार्टी आणि यूडीएफचे काही सदस्य होते। त्याची एक महाआघाडी त्यांनी तयार केली होती आणि त्यात त्यांचं 39 सदस्यांची जी आघाडी होती त्यामुळे सर्व 39 नगरसेवकांनी ज्योत्स्ना गवई यांना मत दिलं आहे आणि यामुळे त्यांची निवड झालेली आहे। निश्चितच जयेश, तत्पूर्वी आपण पुन्हा ही बातमी आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। ज्योत्स्ना गवई या अकोल्याच्या आता नव्या महापौर म्हणून निवडून आलेल्या आहेत। भाजपच्या करुणा इंगळेंचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि भारिपच्या उमेदवार असलेल्या ज्योत्स्ना गवई या अखेर महापौरपदी विराजमान होणार आहेत। धन्यवाद जयेश, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।